नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर शहाजीराव देशमुख। आज मी आपणास मानवीय अध्यात्मातील सूक्ष्म शरीर हा महत्त्वाचा घटक याबद्दल माहिती देणार आहे। मित्रांनो, सूक्ष्म शरीर हृदय, मन आणि ऊर्जा यांचं क्षेत्र आहे। त्याला लिंग शरीरही म्हटलं जातं। सूक्ष्म शरीर हे सूक्ष्म कणांनी बनलेले असते। ते सामान्य डोळ्यांना दिसत नाही। आकाराने ते आपल्या भौतिक शरीरासारखेच असते। त्याला कामरूप शरीरही म्हटलं जातं। जेव्हा हे सूक्ष्म शरीर भौतिक शरीराच्या बाहेर असते तेव्हा ते अत्यंत सुंदर आणि तरुण दिसते। मात्र हे फक्त दिव्यदृष्टी असणाऱ्या लोकांनाच फक्त दिसते। सूक्ष्म शरीर वास घेऊ शकते, ऐकू शकते, बघू शकते, परंतु त्याला स्पर्श करण्याची क्षमता नसते। सूक्ष्म शरीराची बोटे वस्तूच्या आरपार निघून जातात। सूक्ष्म शरीराद्वारे पाहिलेली वस्तू ही स्वतःबरोबर आपण घेऊन जाऊ शकत नाही। सूक्ष्म शरीर भिंतीतून आरपार जाते किंवा सहज आरपार होऊ शकते। एका टोकाला वादळी व जटिल अवस्था तर दुसऱ्या टोकाला एकदम तलावासारखे शांत असतं। बहुतेक लोकांमध्ये भौतिक शरीर आणि सूक्ष्म शरीर हे बिंबीच्या मध्यापासून जोडलेले असतात, परंतु योगी मात्र आपलं सूक्ष्म शरीर हे अज्ञात चक्रातून बाहेर काढतात। सूक्ष्म शरीराचे मुख्य चार भाग: चित्त, चेतना किंवा दिव्य चेतना, मनस, विचार ते भावना, बुद्धी ते शून्यपणा आणि अहंकार ते प्रेम। तर याच्यामधले ही जी चार शरीर आहेत, ही चार शरीर जेव्हा एकत्रित येतात तेव्हा त्याला मन असं म्हटलं जातं। त्यातलं पहिलं जे आहे चित्त किंवा चेतना। चेतना ही मानसिक शरीर हे चेतनेचे वस्तिस्थान आहे। चेतना ही सूक्ष्म क्षमतेतून निर्माण होते। चेतना भौतिक अस्तित्वाशी म्हणजेच हृदय क्षेत्राशी निगडीत असते। सूक्ष्म शरीराच्या लवचिकतेनुसार चेतनेचे क्षेत्र विस्तारते। बुद्धीच्या वर्णपटावर चेतनेचा विस्तार होतो। मन विशुद्ध असेल तर चेतनेचा विस्तार अधिक होतो। मन अशांत असेल तर चेतनेचा विस्तार होत नाही। चेतनेच्या विस्तारासाठी भूतकाळात आपण जे ठशांची निर्मिती केलेली असते त्याची सफाई करणे फार आवश्यक असते। चेतना चपळ व लवचिक असेल तर चटकन दिशा बदलू शकते। चेतना एकाच वेळी दोन्ही दिशाने म्हणजे आतल्या आपल्या शरीरांतर्गत आणि बाहेरही विकसित होऊ शकते। चेतना एक वर्तुळ आहे। आपल्या अस्तित्वाचा तो गाभा आहे। अंतिम परितत्व, दिव्यत्व, मूलस्थान किंवा मूलस्रोत ईश्वर आहे। हे जे आपण सुरुवातीच्या काळात जे आपण म्हटलं ना परमेश्वराच्या वेळेला, त्यावेळेला आपण ते पाहिलेलंच आहे। आत्मा चेतनेच्या तळाशी आहे, म्हणजे आत्मा चेतनेचा आधार असतो। चेतना अहंकाराचा आधार असते आणि चेतनेच्या विस्तारात अहंकाराची भूमिका फार महत्त्वाची असते। अहंकार हा कृष्णविवरासारखा असतो, म्हणजे तो चेतनेला आपल्या आत ओढतो आणि तिच्या विस्तारापासून रोखतो। चेतना ही अवचेतन आणि पराचेतन या दोन समूहातील केवळ एक पडदा आहे। एक सेंटर चेतना समुद्राचा सुरुवात जो सरफेस असतो ती चेतना, त्याच्या आत समुद्राच्या आत गेल्यानंतर खोलवर गेल्यानंतर म्हणजेच तशी मनाची अवस्था असते। प्रचंड काहीच पाहायला मिळतं तसं मनाच्या मध्ये आपल्याला अवचेतन अवस्थेमध्ये पाहायला मिळते। आणि पराचेतन अवस्था असते ती मात्र एक दैवी अधिराज्यच असतं। म्हणजे चेतना मनापेक्षा अवचेतन म्हणून विशाल असते। पराचेतना एक दैवी अधिराज्य असते। पराचेतनामध्ये मूलस्रोतातून वाहणारी ऊर्जा आपणास व्यापून टाकते। आध्यात्मिक प्रगतीमुळे चेतना ईश्वरीय चेतनेपर्यंत उन्नत होते। म्हणजेच चेतना 13 चक्रातून प्रवास करत असताना नवीन स्तरावर जातात। 13 चक्र 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 ही जी संपूर्ण शरीरातली जी 13 चक्र आहेत ह्याच्यातून ती जात असते किंवा प्रत्येक स्तरावर प्रत्येक चक्रावरती विराजमान होत असते। त्यावेळी प्रत्येक स्तरावरचा अवस्थेची स्पष्टता आणि सुज्ञता वाढत जाते
आणि ही चेतना प्रत्येक चक्रावर प्रभुत्व मिळवते. सूक्ष्म शरीरातील अशुद्धता व गुंतागुंत काढून टाकल्यानंतर आपल्यातील ही सर्व चक्रे शुद्ध व जागृत होतात किंवा विशुद्ध होतात. त्यासाठी मनस, बुद्धी, अहंकार ही इतर जी सूक्ष्म शरीराच्या घटक आहेत त्यांची सफाई करणे महत्त्वाचे असते. त्यामुळे चेतनेचा विकास होतो, कारण त्यांचे अस्तित्व म्हणजेच ह्या तिन्ही सूक्ष्म शरीराचे अस्तित्व चेतनेत असते. ह्या चेतनेला एवढ्यापर्यंतच असत नाही, ह्याच्या अवस्था पण असतात. चेतनेच्या विविध अवस्था आपल्याला पाहायला मिळतात. त्या आपण आपल्या व्यवहारात दररोज अनुभवतो. त्याची अवस्था आपण EEG मशीनद्वारे आपण मोजमापही त्याची करतो. पहिली तुम्हाला माहिती आहे जागृत अवस्था. या अवस्थेत आपण पूर्णतः सावध व जागृत असतो. मेंदूतील लहरी जी असते ती उच्च वारंवारता असते, हाय फ्रिक्वेन्सी असते. ते त्याचं वैशिष्ट्य आहे. याच्यामध्ये आणखी 3 प्रकारच्या लहरी निर्माण होतात. पहिली ती गॅमा लहरी. या लहरीची वारंवारता 31 ते 120 हर्ट्स. हर्ट्स हे युनिट आहे मोजमाप करण्याचं. तेवढे त्याच्यामध्ये वारंवारता असते. ही केव्हा निर्माण होते? ही जेव्हा मेंदूची अतिक्रियाशीलतेमध्ये वेव्ज निर्माण होतात. उदाहरणार्थ शिकताना आपण अतिशय कॉन्सन्ट्रेशन करून शिकत असतो किंवा काही समस्या सोडवताना आपण तितक्याच लेवलला आपण येतो, त्यावेळेला ह्या लहरी उत्पन्न होत असतात. दुसरी बीटा लहरी. या लहरीची वारंवारता 13 ते 30 हर्ट्स असते. संभाषण किंवा इतर क्रियामध्ये सक्रिय असताना सर्वसाधारणतः उत्पन्न होतात. अल्फा लहरी. या लहरीची वारंवारता 8 ते 12 हर्ट्स असते. आपण जेव्हा शांत, चिंतनशील, सुंदर संगीत ऐकत असतो, अगर जेव्हा ध्यान करत असतो, अशा वेळेला ह्या वेव्स किंवा ही फ्रिक्वेन्सी निर्माण होत असते, वारंवारता निर्माण होत असते. जागृत अवस्थेमध्ये चेतना तिच्या मूळ स्वभावापासून बाहेर शोधत फिरत असते. याचा अर्थ याच्यातूनच आधुनिक विज्ञानशास्त्राचा जन्म होतो. जेव्हा मेंदूतील कंपन लहरीची वारंवारता कमी कमी होत जाते, तसे आपण अंतरंगात वळत जातो, चेतनेच्या सखोल अवस्थेकडे जात आहोत असं आपल्याला जाणवतं. दुसरी अवस्था चेतनेची स्वप्नावस्था. ही प्रत्येकाला अनुभव आहे. ह्या अवस्था तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहेत. स्वप्नावस्थेमध्ये थिटा लहरी असतात. वरच्या 3 लहरी, आता ही चौथी थिटा लहरी. या लहरीची वारंवारता 4 ते 7 हर्ट्स असते. जेव्हा आपल्याला झोपेची गुंगी येते रोजच्या व्यवहारामध्ये किंवा आपण झोपेत किंवा स्वप्नात असतो, तेव्हा या लहरी उत्पन्न होतात. स्वप्नावस्थेतील चेतना ही कुठेतरी जागृती आणि झोपेच्या मधली अवस्था असते. सर्वसाधारणतः हे सर्व आपल्या आंतरिक जगाशी, तिथल्या शोधाविषयी संबंधित असते. आपल्या जे काही चाललं आहे त्याच्या संबंधित. तिसरी अवस्था गाढ झोपेची अवस्था. याचे वारंवारता 0.5 ते 3 हर्ट्स असते. या गाढ अवस्थेत आपली चेतना तिच्या मूळ स्थानाकडे म्हणजे आत्म्याकडे आकर्षित होते. चौथी तुरीय अवस्था. ही तुम्हाला आपण एकदा पाहिलेली ध्यानावस्था. ही तुरीय अवस्था. ही तुरीय अवस्था केव्हा ही सखोल ध्यानात ही तुरीय अवस्था निर्माण होते. या वेळेला हृदयाच्या गर्भात दिव्यत्वाची अनुभूती येते. समथिंग न्यू, दिव्यत्वाची अनुभव येते. त्यामुळे चेतनेच्या वर्णपटाचा अनुभव येतो. आपली जागरूकता चैतन्यशील बनते. आपली चेतना अंतरंगातील अस्तित्वात बुडालेली असते. आपण पूर्णपणे तल्लीन होतो. तरी पूर्णपणे तल्लीन होत असलो तरी आपल्या सभोवती ज्या गोष्टी घडत असतात त्याची जाणीव मात्र त्या व्यक्तीला होत असते. आणि अशा अवस्थेलाच या तुरीय अवस्था असं म्हटलं जाते किंवा योगामध्ये त्याला चौथी अवस्था असे म्हटलं जातं. म्हणजेच यात सर्व काही आपल्या दृष्टिक्षेपात असते. जरी ते असलेलं आपल्याला सर्व आसपास काय आहे आपल्याला ते कळत असतं. आणि ही स्थिती आपण दिवसभर दाखवू शकतो. बाळूमामा किंवा स्वामी समर्थ हे जे तुम्ही जे एपिसोड्स हे पाहिले, सिरियल्स पाहिल्या, त्याच्यामध्ये त्यांची अवस्था तुम्हाला ते पाहिजे या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. कारण ते तुर्यातीत किंवा तुरीय अवस्था त्यात कुठेतरी असत असतात. तुर्यातीत अवस्था ही 5वी अवस्था.
तिला तुर्यातीत अवस्था म्हटलं जातं. इथे डोळे महत्त्वाचा भाग आहे. इथे डोळे उघडे असतानाही 360 अंशाची चेतना असते. संपूर्ण सगळीकडे त्याचं लक्ष असतं. कोणत्याही विशिष्ट गोष्टीवर लक्ष केंद्रित करायची त्यांना गरज नसते. आपल्या अंतरंगात सखोल ध्यानाची अवस्था असते त्यावेळेला किंवा राहते. यात सर्वच अवस्थांचा समावेश असतो. म्हणजे जागृत अवस्था, अंतर्गत स्वप्नावस्था, गाढ निद्रावस्था किंवा तुरी अवस्था आणि शेवटी ही तुर्यातीत अवस्था. ही आपली चेतनेची अवस्था झाली. त्याच्यानंतर दुसरं सूक्ष्म शरीर किंवा सूक्ष्म शरीर किंवा घटक सूक्ष्म शरीराचा घटक बुद्धी स्वतःच्या अस्तित्व अंतरंगात खोलवर हृदयाचीच असते. आपल्या हृदयामध्ये बुद्धीचा संबंध हृदयाशी असतो. त्याच्यात जसं विचार निर्माण होतात त्या पद्धतीनं बुद्धी त्याच्यावर विचार करते आणि निर्णय घेते. बुद्धीच्या वर्णपटावर चेतनेचा विस्तार होतो. म्हणजे तात्पर्य सांगितले, बुद्धीच्या वर्णपटावर चेतना जी असते तिचा विस्तार होतो. योग्य असेल तर विस्तारित होते, अयोग्य असेल तर ते विस्तारित होत नसते. अंतर्ज्ञान व प्रेरणा विकसित होते. हृदयाचे संकेत ग्रहण करते. कोण? बुद्धी. हृदयाचे संकेत ग्रहण म्हणजे आपल्या मनात विचार आलेला तो बुद्धीकडे जातो. परिणामी बुद्धीचा विस्तार होऊन सुज्ञ बनते. जेव्हा हृदयाचे संकेत ग्रहण करते त्यावेळेला बुद्धीचा विस्तार होऊन सुज्ञ बनते. हृदयाचे शहाणपण खूप शुद्ध व अचूक राहते. त्याच्यामुळे भावनिक बुद्धिमत्ता, सामाजिक बुद्धिमत्ता आणि आध्यात्मिक बुद्धिमत्ता नैसर्गिकरित्या विकसित होतात. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे आपल्या घरी जे आपण परस्पर संबंधित आपल्या घरच्यांशी वागतो राहतो तिची भावनिक बुद्धिमत्ता, एकमेकांना जुळवून घ्यायचा प्रयत्न करतो. सामाजिक बुद्धिमत्ता जे समाजकार्य करतात वगैरे लोक त्यांची बुद्धिमत्ता आणि आध्यात्मिक बुद्धिमत्ता ही नैसर्गिकरित्या विकसित होतात. आणि ह्या प्रार्थनेचा सराव बुद्धीपासून सुज्ञपणाकडे नेतो. या काळामध्ये जर तुम्ही प्रार्थना सतत करत असाल तर ती बुद्धी तुमची सुज्ञपणाकडे नेत असते. म्हणजे चांगला विचार, चांगले डिसिजन्स घेण्यासाठी त्याला मदत करत असतात. तिसरं सूक्ष्म शरीर म्हणजे अहंकार. अहंकार हा चेतनेच्या विस्तारात त्याची भूमिका फार महत्त्वाची असते. जीवन आणि उत्क्रांती यासाठी हा आवश्यक घटक असतो. दैनंदिन जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत त्याची आवश्यकता आपल्याला जाणवते. अहंकारामुळे आपणास ओळख मिळते. ही एक सक्रिय करणारी शक्ती आहे. सुज्ञपणाने वापर केला तर परिणाम चांगला होतो. स्वार्थी वापर उद्धट हा अस्तित्व अतिमहत्व देणारा बनतो. विशुद्ध अहंकार चेतनेचा विस्तार करतो. विनम्र अहंकार उन्नतीस उपयुक्त ठरतो. अहंकार हा कृष्ण विवरासारखा असतो. म्हणजेच बर्म्युडा ट्रँगलचा जसं एक सेंटर असतं तिथं सगळे आकर्षण घेत होते ना कुठलीही वस्तू, त्या पद्धतीने आपल्या हृदयामध्ये हा जो अहंकार आहे कृष्ण विवरासारखा असतो. त्याचं गुरुत्वाकर्षण चेतनेला आत ओढते, तिच्या विस्तारापासून रोखते, सीमित क्षेत्रात फक्त तिला जकडून ठेवते. आत्मकेंद्रित माणसात त्याची चेतना स्वतःमध्येच आकुंचन पावते. आत्मकेंद्रित माणसात त्याची चेतना स्वतःमध्येच आकुंचन पावते आणि ती दगडासारखी घट्ट बनते. अहंकार विनम्र असेल, सगळ्यात महत्त्वाचं अहंकार जर विनम्र असेल तर चांगुलपणा प्रकट होतो. अहंकार आपला आत्मसन्मान वाढवतो. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी बनण्यात त्याचा उपयोग होतो. अहंकार एकमेकांना जेव्हा भिडतात त्यावेळेला संघर्ष होतो. राजकीय क्षेत्रामध्ये आता तुम्ही पाहत आहात एकमेकांचा आदर केला तर अहंकार काबूत राहतो. स्वीकृती हा अहंकाराचा इलाज आहे. त्याच्यावरती इलाज आहे पण सर्वसाधारणचा कोणी करता अशातला भाग नाही. स्वीकृती हा अहंकाराचा इलाज आहे. स्वीकृतीमुळे अहंकार विसतो. स्वीकृतीचा अर्थ काय? समोरचा जो बोलतो, जसे संत तुकाराम महाराज, समोरचा त्याचा जो एखादा त्याचा हे असेल स्पर्धक मोठ्यानं बोलत असेल, रागवान बोलत असेल तर ते शांतपणे ऐकून घेतात. म्हणजे ते काय बोलतो तो सहन करतात, म्हणजे तो स्वीकृती करतात. ह्या स्वीकृतीमुळे अहंकार विसतो आणि त्यामुळे आपली प्रतिष्ठा वाढते. हे महत्त्वाचं आहे.
हे परत भांडण्यापेक्षा शांतपणे जर घेतलं तर त्या व्यक्तीची प्रतिष्ठा वाटते, आपण व्यवहारातही पाहत असतो. चौथा सूक्ष्म शरीर, चौथं मनस. मनस हे चौथं सूक्ष्म शरीर. विचार आणि मनन करणे हे त्याचं कार्य आहे. ध्यानावस्थेत विचार कमी असेल तर हृदयात विचारांची अनुभूती होते. जेव्हा ध्यान अवस्थेत तुमचे जर विचार कमी असतील, भरपूर असतात पण त्यातले त्यात जर कमी असतील तर ते विचार, त्या विचारांची अनुभूती तुम्हाला हृदयात येऊ शकते, म्हणजे तिकडे जातात ते. ध्यानात सतत विचार असेल आपण सुरुवातीच्या वेळेला तर चेतनेचा विस्तार होत नाही. ध्यानातील आरंभीचा विचार, सुरुवातीलाच ध्यान करताना आपण जो विचार करतो, ध्यानात आरंभीचा विचार अस्तित्वाची जाणीव करून देतो, आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतो. आपण त्या अस्तित्वात विरत जातो, तशी ती जाणीव नाहीशी होते. मग आपला अहंकार जातो आणि त्याचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला दुसरे काही उरत नाही. म्हणून ध्यानाच्या सरावाने मन, विचार व विकसित होत असतात. जाणीव त्याच्यामध्ये व्यापली जाते आणि जाणीवेच्या पलीकडे, प्रथम आता विरलेली असते जाणीव, त्या जाणीवेच्या पलीकडे म्हणजे अस्तित्वाच्या स्थितीपर्यंत विस्तार होते आणि त्याच्याही स्टेट ऑफ बिईंग, त्याच्याही पलीकडे अनाशिक तत्वाच्या पर्यंत म्हणजे नॉन बिईंग स्थितीपर्यंत जातो. अस्तित्वाच्या अंतिम स्थितीमध्ये मन लय पावते. मात्र या सगळ्या स्थितींना केवळ अनुभवाद्वारेच अर्थ प्राप्त होतो. सहज आपण करतो म्हटलं तर ते होणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा जाणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्ही स्वतःला कॉन्सन्ट्रेट आत करून घेणं गरजेचं आहे. मित्र, सूक्ष्म शरीरात सूक्ष्मतेचे स्तर असतात. सूक्ष्म शरीर बनतं कधी, एक पहिला स्तर, दुसरा स्तर, सूक्ष्मतेचे स्तर असतात. जशी जशी आध्यात्मिक प्रगती होत जाते, आपली जशी जशी आध्यात्मिक प्रगती होत जाते तसं तसे आपण अधिक हलके होत जातो, तसे तसे आपण हलके होत जातो. आणि काय होतं, त्याच्यानंतर आपण त्या सूक्ष्म स्तराशी जुळवून घेतो. आपण सूक्ष्म स्तराशी जुळवून घेतो. सूक्ष्म स्तरे सभोवतालच्या परिस्थितीत जुळवून घेते, ते आपलं आपण त्यांच्याशी जुळवून घेतो. सूक्ष्म शरीर सभोवतालच्या परिस्थितीत जुळवून घेते. ती क्षमतेची उच्चतम पातळी गाठतात. चेतना ईश्वरीय चेतनेपर्यंत उन्नत होते. आपण ईश्वरीय चेतनेपर्यंत तुम्ही जाऊ शकता. जेव्हा चेतना, महत्वाचं आहे, जेव्हा चेतना, मन, बुद्धी आणि अहंकार हे जे चार सूक्ष्म शरीर आहेत किंवा सूक्ष्म शरीराचे घटक आहेत, जेव्हा त्यांच्या प्रत्येकाच्या वैयक्तिकरित्या उच्च क्षमतेशी, त्यांच्या क्षमतेशी जुळून घेतात, तेव्हा चेतनेला ईश्वरीय स्तरापर्यंत उन्नत होणं शक्य होत आहे. फार महत्वाचं होतं. आपलं चेतना, बुद्धी, मन, बुद्धी, अहंकार त्यांच्या उच्च क्षमतेशी जुळून घेतात, तेव्हा त्याची चेतना ईश्वरीय स्तरापर्यंत उन्मत्त होते. म्हणजे आपण ईश्वरीय स्तरापर्यंत पोहोचू शकतो, केंद्रीय क्षेत्रामध्ये जाऊ शकतो. उत्क्रांतीच्या शिखरावर आपलं मन भयरहित होऊन पूर्ण खुले होते. यावेळेला आपण पूर्णपणे खुले होतो, कारण भयरहित राहतो, कारण अत्युच्च लेवलवरती असतो. असे उन्नत आत्मे जसे बाळूमामा किंवा स्वामी महाराज यांच्यासारखे पूर्णपणे खुल्या मनाचे व स्वतंत्र असतात. त्यांच्या सूक्ष्म शरीराला संपूर्ण स्वातंत्र्य असते. सूक्ष्म शरीराचा कोठेही विहार करतो. तुम्हाला कदाचित अनुभव असेल, स्वामी महाराज या समोर डोळे झाकतात पण आसपास काय घडतं त्यांना स्पष्ट दिसतं. तशी परिस्थिती निर्माण होते. बाळूमामांची तीच अवस्था आहे. गजानन महाराज शेगावची सुद्धा तशीच परिस्थिती असते. म्हणजे हे उन्मत्त आत्मे आहेत, त्यांच्या सूक्ष्म शरीराला पूर्णरित्या स्वातंत्र्य मिळते. त्यांचा कुठेही विस्तार होत असतो. कोणतेही निर्देशित कार्य त्यांना काय वाटलं असेल, एखादं कार्य करायचं आहे, ते कार्य करून ते परत येते. मन स्वतः ते तिथंच असतात, परंतु त्यांचं सूक्ष्म मन बाहेर जातं आणि सगळं करून देतं. शेवटी परमेश्वर प्रति कृतज्ञता व्यक्त करून कोणतेही मागणे न मागता फार महत्वाचं आहे. जीवन जगणं ही जगण्याची कला आहे. कोणतेही मागणं, जीवन जगणं ही जगण्याची कला असते. परमेश्वर कृती कृतज्ञता व्यक्त करून
कोणतेही मागणं न मागता जीवन जगणं ही जीवन जगण्याची कला आहे. चांगलं जीवन जगण्यासाठी चांगलं जीवन फार महत्त्वाचा भाग आहे आपल्यासाठी. आत्तासुद्धा चांगलं जीवन जगण्यासाठी आपण जसे आहोत तसे आपले काही विचार, आपले काही गुण किंवा दुर्गुण जे काय असतील, जसं असेल तसं आपण त्याला स्वीकारलं पाहिजे. आपणही आपल्याला स्वीकारलं पाहिजे. आणि इतरांना जसं आहे तसे आपल्यात जसे गुणदोष वगैरे आहेत तसे इतरांच्यामध्ये असतात, त्यांचेही गुणदोष तसेच स्वीकारणे आणि पुढे जाणे हे विकासाच्या मार्गामधील मोठे पाऊल आहे. म्हणजे तुमची मैत्री असते, रोजच्या जीवनामधली टिकते. समोर प्रत्येकात गुण आणि दोष हे असतातच. हे सगळं एकमेकांना ॲडजस्ट करून घेतात, सामावून घेतात आणि मगच ती मैत्री होत असते. आणि हेच तुमच्या जगण्याची किंवा विकासाच्या मार्गावरील सर्वात मोठं पाऊल आहे. मित्र, स्वतःला बदलण्यातच आनंद येतात. आपल्याला एखादा स्वतःला काही एखादं बदलायचं असेल तर फार अडचण असते, कारण स्वभावाचा तो दोष असतो. मग इतरांना जर बदलायला प्रयत्न कशाला करायचा? आपल्या घरामध्ये किती जरी भांडणं झाली तर शेवटी ते एकत्र येतात. भांडणं झाली म्हणून बाजूला राहत नाहीत वगैरे, पुन्हा एकत्र येतात. हा त्याचा कोण पाहतो? आपण जसे आहोत किंवा इतर जसे आहे त्याचा आनंदाने स्वीकारणे ही स्वतःची एक मोठी झेप आहे. हे जर तुम्ही साध्य केलं तर तुम्ही तुमच्या आयुष्यात सदा सुखी किंवा सर्व सुखी राहू शकाल किंवा आनंदी राहू शकाल. खरं म्हटलं सूक्ष्म शरीर ही चैतन्यमय तत्वे आहेत. ही सूक्ष्म शरीर किंवा चार जे आहेत किंवा घटक आहेत हे चैतन्यमय तत्व आहेत. दैनंदिन व्यवहारातून आणि वर्तणुकीतून ती व्यक्त होतात. आपण काही वरती पाहिलं, आपली वागणूक आपल्या सूक्ष्म शरीराच्या शुद्धतेचे परिपूर्ण असते. तुम्ही बाहेर असता कसं वागता लोकांशी याचा अर्थ तुमचं सूक्ष्म शरीर तुम्हाला ते उद्युक्त करतं आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमची ती वागणूक असते. मग ती सकारात्मक असेल किंवा नकारात्मक असेल ते त्याची निर्मिती ह्या सूक्ष्म शरीरावर असते. हे ते आपल्या जीवनशैलीच्या आणि नाते संबंधाच्या साधेपणातून व्यक्त होते. रोजच्या व्यवहारामध्ये तुम्ही आपल्या घरात कसं वागता, इतरांचे कसे वागता, समाजात कसं वागताय, ह्या सगळ्या गोष्टीचा प्रत्येकाचा संबंध ह्या सूक्ष्म शरीराचा आहे. हे फक्त आपल्या भौतिक शरीरामार्फत ते करवून घेत असतं. हे सगळ्यात महत्त्वाचं. म्हणून आपण जसे आहोत तसंच आपणाला स्वीकारणं हे किंवा इतरांनाही स्वीकारून घेणं आणि पुढे जाणं हाच जगण्याचा खऱ्या अर्थानं व आनंदी राहण्याचा उपाय आहे. नमस्कार. आपणाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि टीकात्मक परीक्षण करा. नमस्कार.